नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत अशा एका अभिनेत्रीबद्दल जिने वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तलाशे हक या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. ती एक उत्तम जलतरणपटू होती. लहानपणी ती तिचे भाऊ अनवर आणि अख्तर हुसेन यांच्यासोबत क्रिकेट आणि फुटबॉल खेळायची. ती एक पक्की टॉमबॉय होती. तिच्या भोवती स्टारडमचा कोणताही प्रभाव नव्हता. ती रस्त्यानं जाताना चाटवाल्याकडून मिळणारी पाणीपुरी आनंदाने खात असे. ती थिएटरमध्ये सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे चित्रपट पाहत असे. कुठलाही बडेजाव न मिरवता सर्वसामान्य लोकांप्रमाणे वावरायला तिला आवडायचं. अशी ही अभिनेत्री म्हणजे घर आया मेरा परदेसी, इचक दाना बिचक दाना, पंछी बनू उडती फिरू, प्यार हुआ इकरार हुआ अशी गाणी जिच्या अदाकारीनं आपल्याला आजही आठवतात अशी नर्गिस. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ PN गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नर्गिसला लोकांची आवड होती आणि त्याच सोबत तिला फोनची सुद्धा आवड होती. याबद्दल तिची मुलगी सांगते, जेव्हा ती मसाजसाठी चटाईवर झोपायची तेव्हा फोन तिच्या शेजारी आणला जायचा. सुनील दत्त म्हणायचे सुद्धा, ती बोलत राहिल्यास तिला कसा आराम मिळेल. तिच्या निधनानंतर अनेक वर्षांनी सुनील दत्त यांनी एकदा आठवण सांगताना एक विनोद केला. जर त्यांच्या आईकडे मोबाईल असता तर तो मोबाईलसुद्धा थकला असता. सुरुवातीच्या काळात नर्गिस यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काही चित्रपट केले. मग त्यांची जोडी जमली ती राज कपूर यांच्यासोबत. दोघांनी एकत्र 16 चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात आवारा, श्री 420 आणि बरसात यांचा समावेश आहे. त्यांच्या भूमिकांमुळे हिंदी सिनेमा इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला. नर्गिसनं मदर इंडिया या चित्रपटात राधाची भूमिका केली होती. या भूमिकेवेळी ती 28 वर्षांची होती आणि या चित्रपटातील तिच्या अभिनयानं ती भारतीय सिनेमा इतिहासात अमर झाली. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नर्गिस आगीच्या वर्तुळात अडकली होती. काय घडलं हे सुनील दत्त यांना सर्वात आधी कळलं. त्यांनी आगीत धाव घेतली. काही क्षणांचा थरारानंतर थोड्या भाजलेल्या पण खूप हादरलेल्या नर्गिसला सुरक्षित ठिकाणी त्यांनी नेऊन पोचवलं. त्यांना फार गंभीर दुखापत झाली नाही, पण या घटनेमुळे दोघांमध्ये भावनिक जवळीक निर्माण झाली. काही काळानंतर सुनील दत्त यांनी तिला औपचारिकपणे मागणी घातली आणि 11 मार्च 1958 रोजी त्यांचं लग्न झालं. तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना मदर इंडियामधील तिच्या अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतरही नर्गिसला तिचं करिअर सोडण्याची अजिबात खंत वाटली नाही. खरं तर नर्गिस गृहिणीच्या भूमिकेत रमण्यासाठी स्टारडम सोडण्यास तयार होती. तिने स्वयंपाकही शिकून घेतला होता. सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यानंतर नर्गिसनं चित्रपटसृष्टी कायमची सोडून दिली. तिचा असा विश्वास होता की सुनील दत्त यांच्यामुळे तिला पुन्हा आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन मिळाला. जर तो नसता तर कदाचित मी माझे जीवन संपवले असते, असं नर्गिसने लिहिलंय. सुनीलचे मला तुम्ही जगायला हवे आहात हे शब्द तिच्या मनावर खोलवर उमटले आणि तिला पुन्हा सुरुवात करण्याची शक्ती मिळाली. अनेक उत्तम चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना कर्करोगाचं निदान झालं. न्यूयॉर्कमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. भारतात परतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. 2 मे 1981 रोजी ती कोमात गेली आणि दुसऱ्याच दिवशी तिचं निधन झालं. अवघ्या 5 दिवसात म्हणजे 7 मे 1981 रोजी संजय दत्त याच्या रॉकी या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये त्यांच्यासाठी एक जागा रिकामी ठेवण्यात आली. नर्गिस यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष संजय दत्त यांनी त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला नव्हता. मात्र काही वर्षानंतर त्याला वैद्यकीय कारणामुळे जेव्हा ॲडमिट केलं होतं तेव्हा सुनील दत्त त्याच्यासाठी एक ऑडिओ टेप घेऊन आले. जेव्हा संजयनं सुनील यांच्याकडून टेप्स घेतल्या
तेव्हा त्याला त्या टेप्समध्ये काय आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्याने त्या टेप्स वाजवल्या आणि अचानक खोली नर्गिसच्या आवाजाने भरली. त्याला त्याचं बालपण आठवलं, जेव्हा त्याच्या आईचा आवाज दत्त हवेलीतून घुमत असे. त्या टेपमध्ये त्याची आई त्याच्याबद्दल आणि त्याच्या वागण्याबद्दल बोलत होती. सर्वांपेक्षा जास्त संजू तुमची नम्रता ठेवा, तुमचे चारित्र्य स्वच्छ ठेवा, नेहमी नम्र राहा आणि नेहमी मोठ्यांचा आदर करा. हीच गोष्ट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि तीच तुम्हाला तुमच्या कामात बळ देईल. हे ऐकून मी 4 दिवस सतत रडत होतो. मला वाटतं तोपर्यंत ती गेली तेव्हा मी तिच्यासाठी शोक केला नव्हता. म्हणून तिचा आवाज आणि त्या टेप्सनं माझ्या आयुष्यात सगळं काही बदललं, असं संजय दत्त यांनी म्हटलंय. क्षणभर त्याला वाटलं की त्याची आई त्याला वाचवण्यासाठी परत आली आहे. ही घटना संजयच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होती. त्याच्या आईच्या प्रेमळ आवाजानं त्याच्या अंधारमय आयुष्यात प्रकाश निर्माण केला. त्याची आई त्याच्यावर लक्ष ठेवून आहे या आत्मविश्वासानं संजयनं त्याचे उपचार गांभीर्यानं घेण्यास सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं बरं होण्यास सुरुवात झाली. सुनील दत्त यांनी यादे हा चित्रपट 1964मध्ये दिग्दर्शित केला. हा चित्रपट एक अभिनव प्रयोग होता, ज्यात सुनील दत्त हे एकटेच मुख्य भूमिकेत होते आणि नर्गिस यांचा सहभाग केवळ शेवटच्या सीनमध्ये छायाचित्राच्या रूपात होता. हा चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये फ्यूएस्ट ॲक्टर्स इन अ नरेटिव्ह फिल्म या श्रेणीत नोंदवला गेला. सुनील दत्त यांच्यासोबत नर्गिसनं अजंता आर्ट्स कल्चरल ट्रूपची स्थापना केली, ज्यामध्ये त्या काळातील अनेक आघाडीचे अभिनेते आणि गायक सहभागी होते आणि सीमावर्ती भागात स्टेज शो आयोजित करत होते. नर्गिस अनेक धर्मादाय कार्यातही सहभागी होत्या. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला त्या स्पॅस्टिक सोसायटी ऑफ इंडियाच्या पहिल्या संरक्षक बनल्या आणि संस्थेसोबतच्या त्यांच्या त्यानंतरच्या कामामुळे त्यांना सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख मिळाली आणि नंतर 1980मध्ये राज्यसभेचे नामांकनसुद्धा मिळाले. 1982मध्ये नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ करण्यात आली. वार्षिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार त्यांच्या सन्मानार्थ नर्गिस दत्त पुरस्कार म्हणून ओळखला जातो. अशा या कुटुंबवत्सल, सामाजिक भान जपणाऱ्या आणि विलक्षण प्रतिभावान कलाकार नर्गिस यांचा स्मृती जागवताना आज खूप आनंद होतो. तुम्हाला त्यांची कोणती भूमिका आवडते हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.